Welcome back to my YouTube channel. My name is Suhas Sagarkar. So, new grammar topic, change the voice and continue present tense. Continue present tense, continue past tense आणि continue future tense. आता आपण काल बघितलं simple present tense, simple past tense आणि simple future tense. आता आज आपल्याला तिन्ही पण continuous tense चे वाक्य बघायचे. आता पहिलं वाक्य बघा, आता फॉर्म्युला काय दिलाय continue present tense मध्ये find the object म्हणजे there's passive voice म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइसचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय. आता पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला अगोदर ऑब्जेक्ट घ्यायचंय, परत हेल्पिंग वर्ब एम इज आर पैकी एक घ्यायचंय, परत बी ई आय एन जी घ्यायचंय, पुन्हा V3 घ्यायचंय, बाय घ्यायचंय आणि वाक्याच्या सुरुवातीला आला सब्जेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तर तो शेवटी घ्यायचा. त्याचं नाव काय, जे कोण सब्जेक्ट आलेला असेल तो शेवटी घ्यायचा आहे. परत आता कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये आपल्याला म्हणजे इथं वाज वेअर घ्यायचंय, फॉर्म्युला सेम आहे, फक्त हेल्पिंग वर्ब इथं वाज वेअर घ्यायचंय बी आणि V3 बाय आणि यस समजतंय. आणि फ्युचर मध्ये काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब शॅल बी विल बी बीइंग V3 बाय आणि यस समजतंय. तर अशा आपल्याला कंटिन्युअस टेन्सचे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे समजतंय का. आता पुढचं बघा, आता वाक्य आहे ही इज वॉटरिंग द प्लांट्स. आता ह्या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे समजतंय का, हे मेन वर्ब आहे आणि त्याच्यानंतर आणि हे ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट घ्यायचंय द प्लांट. आता प्लांटला एस लागलाय तर त्यामुळे इथं काय येईल आर समजतंय का. इथं इज आलं तर तुम्ही इथं घेता इथं, तर इथं अनेक क्वेश्चन मध्ये येईल द प्लांट्स आर. पुन्हा इथं काय येणार बीइंग, बीई आय एन जी शब्द येतं बीइंग वॉटर्ड बाय आणि हिम समजतंय. तर अशा प्रकारे तुमचं वाक्य होऊन जाईल. आता बघा पुढचं आहे ही इज पेंटिंग द पिक्चर्स. बघा इथं काय येईल, अ पिक्चर इज बीइंग पेंटेड बाय हर समजतंय. हे कशाचे वाक्य ते कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. आता इथं ह्याचा काळ कोण सांगते, दे वॉज सिंगिंग अ सॉन्ग. हा कंटिन्यू पास्ट टेन्स. कंटिन्यू पास्ट टेन्स. आता कंटिन्यू पास्ट म्हणजे काय करायचं, आता अ सॉन्ग. आता इथं वॉज येईल का वेअर येईल, वॉज येईल समजतंय, वॉज. परत बीइंग आणि तिसरं रूप सिंगचं संग आणि बाय डेम, डेचं डेम करायचं आपल्याला, सीचं हर केलंय, हिचं हिम केलंय. आता बघा आय एम टेकिंग अ टी. परत हे वाक्य कशामध्ये आलंय, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आलंय. तर काय येईल, द टी इज बीइंग टेकन बाय आणि आयचं काय करायचं, मी करायचं समजतंय. परत वी आर बाईंग द कार. आता इथं काय येईल बघा, द कार इज बीइंग. आता बायचं तिसरं रूप जे आहे ते बॉट येतं समजतंय का, BOUGHT. ब्रिंग आणि बाईंग ह्याच्यामध्ये फरक आहे. ब्रिंगचं बायला जास्त करून ब्रिंग्स येते ब्रॉट, पण ब्रिंगचं ब्रॉट येते आणि बायचं काय ते बॉट येते. द कार इज बीइंग बॉट बाय अस समजतंय. आता पुढचं वाक्य, राधा वॉज फ्लाइंग द काइट्स. द काइट्स आता काय येईल इथं, वेअर राईट, वेअर बीइंग पुन्हा फ्लोन बाय राधा समजतंय. आता पुढचं, दे वेअर रीडिंग द रामायण. कोण सांगा वाक्याला, हा सांग. द रामायण वॉज रीड being read हा by dim राईट समजतंय. ह्या शब्दाला विसरायचं नाही. ज्यावेळेस आय जी लागलेला असतो कंटिन्युअस प्रेझेंट वाक्य असेल तर आपल्याला इथं आय एन जी यांच्यामध्ये बीइंग घ्यायचं आपल्याला समजतंय का. जर मूळ क्रियापद आय एन जी लागला असेल तर आपल्याला वाक्य करताना इथं काय घ्यायचंय, बीइंग घ्यायचंय. बघा आता सी विल बी प्लेइंग हॉकी. आता बघा हॉकी, आता हे वाक्य कशामध्ये कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर काय येईल, हॉकी विल बी बीइंग played by
हर हर समजतंय आणि शेवटचं कोण सांगतंय द Sir. गर्ल विल बी क्लिकिंग द सेल्फीज हा सांगा आता Clicking selfies. नुसतं सेल्फीज येते Selfies Selfies. will be विल बी being being clicked clicked by by her. द गर्ल आहे तसं घ्यायचं द गर्ल आता इथं गर्ल प्रेझेंट मध्ये आपण काय केलंय प्रेझेंट मध्ये आपण घेताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतलं पुन्हा हेल्पिंग वर बॅम जार पैकी घेतलं पुन्हा बीइंग घेतलं परत V3 घेतलं परत बाय घेतलं आणि परत वाक्याच्या सुरुवातीला आलेला सब्जेक्ट शेवटी घेतला पास्ट मध्ये काय केलं पहिल्यांदा पास्ट मध्ये आपण ऑब्जेक्ट घेतलं परत आपण हेल्पिंग वर्ब वाज युअर मध्ये घेतलं परत पुन्हा बीइंग घेतलं पुन्हा V3 घेतलं बाय घेतलं आणि शेवटचा वाक्यात आलेला सब्जेक्ट जो आहे तो शेवटी घेतला येस परत पुन्हा फ्युचर मध्ये काय केलं वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने केली त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतले शाल बी किंवा विल बी परत बीइंग घेतलं BEING प्लस V3 वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल माय नेम इज सुहास सागरकर न्यू ग्रामर टॉपिक चेंज व्हॉइस आता आज आपण बघितलं कंटिन्यू प्रेझेंट टेन्स कंटिन्यू फ्युचर टेन्स आणि कंटिन्यू पास्ट टेन्स ह्याचा चेंज व्हॉइस केला आज आपण वाक्याचा तर दुसरं वाक्य कोण सांगते मला सी इज पेंटिंग अ पिक्चर Sir, हा आता पहिल्यांदा हा एकदा छोटू सांग पहिल्यांदा हा She is painting a picture. Continuous present tense मध्ये हा. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतलं अ पिक्चर हा. हेल्पिंग वर्ब इज घेतलं हा. फॉर्म्युल्यानुसार बिंग घेतलं हा. वित्री पेंटिंगचं वित्री केलं पेंटेड हा. आणि बाय शीचं हर केलं राईट समजतंय पुन्हा आता पुढचं वाक्य आहे दे वॉज सिंगिंग अ सॉन्ग sir, हे कोणत्या काळामध्ये वाक्य आहे sir. हा हा तू सांग आता, हा आपण लास्टचं ऑब्जेक्ट सॉन्ग घेतलं हेल्पिंग वर्ब वॉज घेतलं आपण फॉर्म्युल्यानुसार बिंग घेतलं मग सिंगिंगचा V3 फॉर्म संघ हा. आहे बाय घेतलं फॉर्म्युल्यानुसार आणि द्यायचं देण केलं आणि हे वाक्य कोणत्या काळामध्ये होतं Sir, continuous past. कंटिन्यू पास्ट टेन्स मध्ये समजतंय का आता आठवं कोण सांगते सी विल प्लेइंग Sir. हॉकी Sir. हा तू सांग हा She will be playing hockey. हा. हॉकी घेतला ऑब्जेक्ट घेतला मग विल बी यूज केला विल बी काय आहे? विल बी हा. हेल्पिंग वर्ब हा. आहे बिंगचा यूज केला फॉर्म्युला अनुसार हा. प्लेइंगचा थर्ड फॉर्म प्लेड केला बाय केला आणि शीचं हर केलं राईट समजतंय आणि परत पुन्हा आता तू सांग सातवं वाक्य दे वेअर रीडिंग द रामायण हा. ही वाक्य कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये हम्म. नंतर आपण ऑब्जेक्ट घेतलं द रामायण हा. नंतर हेल्पिंग वर्ब वॉज हा. घेतलं फॉर्मल वाईज बिगिनिंग घेतलं Being. बिंग घेतलं हा. मग रिडिंगचा थर्ड फॉर्म रीड घेतला बाय गेलं आणि द्यायचं देण केलं राईट समजतंय तर अशा प्रकारे आपलं हे कंटिन्यू झालं आता नेक्स्ट लेक्चरला आपण परफेक्टचे 3 एक्झाम्पल बघू म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स समजतंय